संसदेचं पावसाळी अधिवेशन सध्या नवी दिल्लीत सुरू आहे. महागाईच्या मुद्द्यावरून विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृहाच्या कामकाजात वारंवार व्यत्यय येत आहे. गदारोळ करणाऱ्या लोकसभेच्या 4 आणि राज्यसभेच्या 19 सदस्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. संसदेत प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचं संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. तर विरोधक चर्चेपासून पळ काढत आहेत अशी टीका माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली. There will be discussion on price rise as per their demand. We have nothing to hide, and the many strong steps, बहुत प्रभावी कदम हम ये इन्फ्लेशन कंटेन करने के लिए है. इसी कारण दुनिया के कंपैरिजन में हमारा इन्फ्लेशन बहुत कंटेन्ड है. आखिरकार ये लोग क्यों नहीं चर्चा में भाग लेना चाहते? मुद्दाहीन तर्कहीन हो चुके हैं, जनता से जुड़ी बातों को नहीं उठाना चाहते, केवल गांधी परिवार तक कुछ लोग सीमित हो गए हैं. या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी पत्रकार संतोष माळकर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार सर. 9:30च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. आपण बघतोय की संसदेचं हे अधिवेशन सुरू झाल्यापासून आजवर 23 जणांना निलंबित करण्यात आलंय. रोज आपण बघतो की विरोधक संसदेत गोंधळ घालतायत. तर मूळ मुद्द्यापासून चर्चा टाळण्यासाठी, मूळ मुद्द्यापासून दूर जाण्यासाठी, कारण सरकार सांगताय की आम्हाला चर्चा करायची आणि विरोधक सतत गोंधळ घालतायत, तर मूळ मुद्द्यापासून दूर जाण्यासाठी विरोधक हे करत असावे. नक्कीच. कारण कसं आहे की संसदेची दोन्ही सभागृह ही मुळात चर्चेसाठी स्थापन झालेली. विरोधक सत्ताधारी पक्षांनी चर्चा करावी, त्यांच्यात विचाराचं मंथन व्हावं आणि जनतेच्या हिताचं असं अमृत त्यातून प्रकट व्हावं, या उद्देशानेच या संसदेची स्थापना झाली आहे दोन्ही सभागृहांची. आणि त्याच मूळ हेतूला ही बाधा आणली जाते. आता मूळ मुद्दा आपण लक्षात घेऊया की महागाईवरून हे गदारोळ घालतात. महागाई कशामुळे वाढली आहे तर जीएसटी मुळे वाढली आहे. ठीक आहे, जीएसटी का वाढला आणि कुठे वाढला याची जनतेपर्यंत माहिती जाऊ दे. खरंच जीएसटी हा खाण्यापिण्याच्या वस्तूंवर वाढला आहे का? त्याच्यात काय लूप होल्स आहेत, काही आपण म्हणू त्याच्यात काय अशक्य शक्य गोष्टी आहेत, या सगळ्यांचा अभ्यास अर्थातच तो त्या चर्चेमधून प्रकट होणार आहे. आणि अशी ज्या वेळेस चर्चा होईल त्यावेळेस जनतेसमोर सत्य प्रकट होईल की बाबा रे, या गोष्टींमुळे हे झालेलं आहे, अशामुळे हे जीएसटी वाढलंय आणि महागाई का वाढली आणि कुठे वाढली आहे हे जनतेपर्यंत पोहोचेल. आज परिस्थिती अशी आहे की जनतेला सत्य माहितीच नाही की खरंच जीएसटी वाढलाय, तो कुठे वाढलाय, पॅक फूडवर वाढलाय, सुट्या वस्तूंवर नाही वाढलाय. उदाहरणार्थ तुम्ही एक कोहिनूर बासमती राईस घ्या. 100 रुपयाला पॅक फूड येतं, त्यांची एक थैली येते 1 किलोची. आता ती जर थैली ती पॅक फूड आहे, त्याच्यावर जीएसटी वाढलाय नक्कीच, पण तोच जर तुम्ही भात किंवा तो राईस जर तुम्ही सुट्टा घेतलात तर त्याच्यावर जीएसटी वाढलेला नाही. अच्छा, म्हणजे हे सत्य लोकांसमोर येऊ नये. हा, म्हणजे कसं आहे की हे सत्य आहे आणि ते जर लोकांसमोर आलं तर मग त्यांची जी राजकीय काही महत्वाकांक्षा आहे ती पूर्ण होणार नाही. आणि त्यामुळे ते सगळं त्या अनुषंगाने पुढे आलेले आहेत आणि गदारोळ घालतात. आता मला एक सांगायचा मुद्दा असा आहे की भारताच्या संसदेची 2 सभागृह, लोकसभा आणि राज्यसभा, ज्या वेळेस अधिवेशन होतं त्यावेळेस संपूर्ण जनता बघत असते आणि तिची एक आस असते की बाबा माझ्या हिताचे काहीतरी निर्णय तिथे होतील, माझं आयुष्य सुखकर होण्यासाठी निर्णय होतील. आणि तीच जर चर्चा तिथे होत नसेल तर तीच ही सर्वसामान्य जनता या खासदारांकडे, या दोन्ही सभागृहांकडे लक्ष ठेवू नये, तिच्या पदरी मग निराशा पडते. अगदी बरोबर आहे. मला असं म्हणायचं की सर्वसामान्य जनतेचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी जर दोन्ही सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही तिथे असतात तर मग विरोधक मूळ प्रश्नाला बगल देत वेगळ्याच गोष्टीकडे लक्ष वेधून घेत आहेत आणि हा सगळा वेळ वाया जातोय, संधी साधूपणा ते करतायत असं आपल्याला वाटतं का? नक्की 100% मला तसं वाटतंय. कारण कसं आहे की
हा जो पॉलिटिकल मायलेज घेण्याचा प्रयत्न आहे तो सगळ्यात वाईट आहे. त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत ते अडकून राहतील, ते सुटणार नाहीत. त्याच्यावर साधक बाधक चर्चा होणार नाही. आणि जर चर्चा झाली नाही तर मग जनतेला एक प्रकारची नैराश्य त्यातून येऊ शकते. आणि हे असं मागे झालेलं आहे. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की ज्या सभागृहात अटल बिहारी वाजपेयी, श्यामाप्रसाद मुखर्जी, राम मनोहर लोहिया सारखे दिग्गज होते, ते विरोधी पक्षात असायचे, पण ते इतकी गहन चर्चा करायचे की त्या चर्चेतून सत्ताधारी पक्ष अडचणीत यायचा. म्हणजे तुम्हाला जर सत्ताधारी पक्षाला अडचणीत आणायचं आहे, अगदी बरोबर, आणलंच पाहिजे, कारण विरोधी पक्षाचं ते काम आहे. पण मग अभ्यासाने प्रकट व्हा, अभ्यासाने तुम्ही समोर या आणि अशी गहन चर्चा करा की ज्यामुळे सरकारलाही वाटेल की नाही बाबा आपलं इथे चुकलं, आपण हे नाही करायला पाहिजे, आपलं इथे चुकलं. आता नुसताच गोंधळ घातल्यामुळे काय होतंय की सरकारलाही कळत नाहीये की काय कुठे आपण चुकतोय. आणि त्यामुळे अल्टिमेटली सर्वात शेवटी जो फटका बसतो तो सर्वसामान्य जनतेला बसतो. बरोबर आहे. सरकार या सगळ्या गोंधळाची कल्पना मनात ठेवू नये म्हणून ते वारंवार स्पष्ट करतायत की सर्व प्रकारच्या चर्चेला आमची तयारी आहे. परंतु तरीही विरोधक गोंधळ घालण्याच्या पेक्षा दुसरं काहीही करत नाहीत असं आपल्याला दिसतं. तर ते जनतेचे प्रश्न मांडण्याच्या स्वतःच्या जबाबदारीपासून दूर हटतायत. अजून एक मला याच्यात प्रश्न आहे की ह्या सगळ्या विरोधामुळे किंवा हा जो गोंधळ घालण्याचा प्रकार आहे यापासून नेमकं काय साधतं, यापासून सर्वसामान्य माणसांना काय तोटा सहन करावा लागतो? नक्कीच. पहिली गोष्ट म्हणजे पहिला तुमचा जो प्रश्न आहे की विरोधक ह्याच्यातून पळ का काढतायत. बरोबर. आता विरोधकांकडे जर मुद्दे नसतील, जर चर्चा करण्यासाठी आवश्यक माहिती नसेल, तर मग चर्चा नेमकी कशावर करायची हा प्रश्न निर्माण होतो. उदाहरण द्यायचं झालं तर ज्या वेळेस मागचं आपण उदाहरण घेऊ की महागाईचा मुद्दा इंदिरा गांधींच्या काळातही अटल बिहारी वाजपेयींनी संसदेत उपस्थित केला होता. त्यांच्याकडे भरपूर माहिती होती आणि त्या माहितीच्या आधारे त्यांनी सरकारला अडचणीत आणलं होतं. आता तो डिटेल भाग आहे, तो आपला मुलाखतीचा कालावधी कमी आहे त्यामुळे मी डिटेल जात नाही. पण ज्या वेळेस विरोधक सक्षम असतात की त्यांच्याकडे प्रचंड माहिती असते, त्यांच्याकडे सरकारला काउंटर होईल असे मुद्दे असतात, त्यावेळेस विरोधक मग अशा गोष्टींचा म्हणजे गोंधळ घालणं किंवा गडबड करणं अशा गोष्टींचा आधार घेत नाही. पण ज्या वेळेस असे मुद्दे नसतात, असे माहिती नसते, त्यावेळेस मात्र मग त्याचा आधार घेतला जातो. आणि ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. कारण शेवटी काय होतं, ही जी संसदेची दोन्ही अधिवेशन म्हणजे दोन्ही चालवण्यासाठी प्रचंड पैसा खर्च होत असतो. आणि हे कशासाठी केलं जातं तर अर्थातच जनतेचे प्रश्न मांडायला पाहिजेत म्हणून केलं जातं. म्हणजे मी एकदा संसदेचं हे कामकाज गॅलरीत बसून बघितलेलं आहे. म्हणजे तुम्ही तिथे बसल्यावर तुम्हाला अख्ख्या देशाची कल्पना येते की कुठे काय चाललंय. कारण जो खासदार आलेला असतो तो त्या प्रांतातून आलेला असतो. म्हणजे तुम्हाला त्या प्रश्नोत्तराचा तास किंवा त्यानंतरचा तास असं बसलं की कळतं की बाबा ह्या भागात हे प्रश्न आहेत, ह्या भागात हे प्रश्न आहेत, अगदी अरुणाचलमध्ये हे प्रश्न आहेत तर केरळमध्ये हे विपरीत प्रश्न आहेत. आणि हे जेव्हा तिथे येतं तेव्हा ते जे अधिवेशन घरात बसून एखादी व्यक्ती बघत असते त्यालाही देशाची कल्पना येते की बाबा नाही माझ्याकडे हा प्रश्न तर तो तिथे तो आहे. तर हे थांबतं कुठेतरी आणि ते खरंच वाईट आहे. म्हणजे खरोखर म्हणजे आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे संपूर्ण देशाचं लक्ष त्याच्याकडे असतं, संपूर्ण देशाचे प्रश्न तिथे मांडले जात असतात आणि ह्या गदारोळामुळे हा संपूर्ण वेळ वाया जात असतो. मला असं सांगा याचा परिणाम होतो की सदस्यांना निलंबित करणं. पण मग राज्यसभा आणि लोकसभा या दोन ठिकाणी सदस्यांना निलंबित करण्याचे काही नियम आहेत का, काही निकष आहेत का? नक्कीच नियम आहेत. आणि राज्यसभेमध्ये ज्या वेळेस सभापतींच्या अधिकारावर गदा येते, म्हणजे सभापती हे हाऊस चालवत असतात, सदन चालवत असतात, त्यांचे विशिष्ट अधिकार आहेत. ज्यावेळेस एखादा सदस्य कामकाजात व्यत्यय आणतो त्यावेळेस तो सभापतींच्या अधिकारांवर गदा आणत असतो. आणि अशा वेळेस त्या सदस्याला 256 नियम अंतर्गत कारवाई करण्याचे अधिकार राज्यसभेच्या सभापतींना आहे. आता लोकसभेचा विचार केला तर लोकसभेमध्ये 373 आणि 374 अंतर्गत
अध्यक्षांना विशेष अधिकार असतात, कारण ते सदनाची कारवाई पार पाडत असतात आणि ती सुरळीत पार पाडत असतात. आणि त्यामध्ये ज्यावेळेस एखादा सदस्य बाधा आणतो तेव्हा तो त्यांच्या अधिकारांमध्ये बाधा आणतो आणि मग अशा सदस्याला 373 अंतर्गत, नियम 373 अंतर्गत त्याच्यावर कारवाई होते. ही कारवाई एका दिवसासाठी असते किंवा संपूर्ण अधिवेशनभर निलंबित करण्याची असते. अच्छा. संसदेच्या ह्या एकूण गदारोळाबद्दल आणि त्यातल्या नियम आणि बाकी सर्व बाबींबद्दल आता आपण जी चर्चा केली त्यासाठी आपण इथे आलात, त्याबद्दल माळकर सर आपल्याला मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार.